मग हे कोणी केलं असेल तुला काय वाटतंय? हे बघ, किडनॅपरला जर पैसे नको होते याचा अर्थ त्याचा हेतू वेगळा आहे. कोणीतरी ना आमच्यावर लक्ष ठेवू नये आणि त्याला माहित होतं की आम्ही डेटवर जाणार आहोत. आणि तो व्यक्ती आहे ना कोणी असा दूरचा वगैरे नाहीये, ओळखीतला असणार आहे. दादाचे रायव्हल्स काय कमी थोडीच आहेत. त्याची प्रोग्रेस बघून ना मोठमोठ्या लोकांच्या पोटात दुखतं. तरी मी त्या दिवशी बाबाला म्हणत होतो की आपण पोलिसात जाऊया, पण माझं पण हो, मी पोलिसात जाणार कसं? कारण आपल्याकडे ठोस पुरावे नाही आहेत. पण असंही आपल्याला गरज जर पडली तर पोलिसांकडे जाण्याशिवाय वेगळा पर्याय पण नाहीये. पण तोपर्यंत आपल्यालाच काहीतरी हालचाल करायला हवी ना. काहीतरी करावंच लागणार आहे. पण वहिनी तू प्लीज स्वतःची काळजी घे आणि मला फोन कर. काही लागलं ना मला फोन करून सांग, मी धावत येईल. हो, पण प्लीज आई बाबांची काळजी घ्या. मला माहिती आहे आत्ताची परिस्थिती खूप कठीण आहे आणि आई बाबांना या परिस्थितीचा खूप त्रास होत असणार. आई पण खूप कठीण परिस्थितीत असतील ना. हो ना. हे बघ ओमी, तू प्लीज आई बाबांची काळजी घ्या. आता तू एकच त्यांचा आधार आहेस. त्यांना सांभाळशील ना. हो बहिणी, पण तू प्लीज स्वतःची काळजी घे आणि तुला काही जरी वाटलं ना तर मला फोन कर. आय एम जस्ट अ वन कॉल अवे. तर खाऊन घे आता, ये. आई आई खाऊन घे. नको बरं, आपल्या सईनं काही खाल्लं असेल का रे? आणि माझं लेकरू तिथं उपाशी असताना मी कसं खाऊ? आई तुला औषधं घ्यायची असतात ना. आणि जर ताईला कळलं की तू काही खाल्लं नाहीयेस तर मग ती उगाच मला रागवेल. आई तू रडू नकोस ना, सगळं ठीक होईल. सगळं ठीक होईल, सगळं ठीक होईल या आशेवर आपलं आयुष्य ढकलतोय, पण काही ठीक होत नाहीये वरुण. अगं आई असं का बोलतीयस तू? तुला माहिती आहे ना आपली ताई फायटर आहे, फायटर. ती जिजूंना नक्की शोधून काढेल. शोधून तर ती काढेलच. ती वंशरावांना काही होणार नाही. आपली सई काही होऊ देणारच नाही त्यांना. पण आपल्या सईच्या आयुष्यातला संघर्ष का संपत नाही? का सतत संघर्ष करावा लागतो तिला? जरा कुठे बरे दिवस चाललेत म्हटलं की काही ना काहीतरी अडचण तिच्या समोर येऊन उभी टाकते. आपली सई धीरानं तोंड देते म्हणून परमेश्वराने एवढी परीक्षा घ्यावी का तिची? आई तूच म्हणतेस ना की देव नेहमी चांगल्या लोकांचीच परीक्षा पाहतो. आणि आपल्या पाठीशी आपला पांडुरंग आहे, तो करेल सगळं नीट. हो, पण किती परीक्षा घ्याव्यात याला काही मर्यादा आहेत की नाही? लहानपणापासून कष्ट करते, आपली परिस्थिती अशी बेताची. वडिलांचं प्रेम नाही मिळालं तुम्हा दोघांना. कुठल्याही गोष्टीची तक्रार नाही केली हो तिथे. येईल त्या परिस्थितीला तोंड देत राहिली. आपल्याला भरभरून प्रेम दिलं. तिचं लग्न झाल्यानंतर वाटलं माझ्या लेकीच्या वाट्याला तर सुख येईल. आलंही सुख तिच्या वाट्याला. पण तिच्या आयुष्यातलं सुख म्हणजे उंचावलीचा खेळ आहे रे, संपतच नाही. सासू नवरा तिला समजून घेतात म्हणून बरं आहे.
आणि त्या आत्ते सासूबाई भैरवी मॅडम किती जाच करतात आपल्या साईचा, सारखं बोलतात तिला. कोण वागतं आपल्या सुनेशी असं? कसं घराबाहेर हाकून देऊ शकतात त्या तिला? घरची लक्ष्मी आहे ना ती. पण माझी सई कुठे भटकत असेल काय माहित. आई आई त्या भैरवी मॅडम अशाच वागतात ग. त्या नाही सुधारणार हे माहिती आहे ना आपल्याला. मग त्यांच्या वागण्याचं इतकं वाईट का वाटून घ्यायचं? आणि आई आपल्याला वाटतं ना त्यापेक्षा आपली ताई खूप स्ट्रॉंग आहे आणि आता आपण तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे. आपणच जर असे हातपाय गाळून बसलो तर मग तिचाही धीर खचेल. तुला जर ताईसाठी काही करायचंच असेल ना तर आत्ता खाऊन घे. आई तुझी तब्येत जप. जर ताईला कळलं ना की तिच्या काळजीपोटी तू काय खाल्लं नाहीयेस तर मग तिला खूप वाईट वाटेल. तू खाऊन घे. पण आई ताईसाठी खाऊन घे. थांब मी भरवतो तुला. अरे असं काय करतो, नको मला काही. आकर. हाय. काय काय झालंय? कुठे काय? नथिंग. कम ऑन ना ओमकार, आपण फ्रेंड्स आहोत ना. ओके ठीक आहे. नाही, मी तुला फ्रेंड मानते म्हणून मी तुझ्याशी सगळं शेअर करते. पण आता तू मला फ्रेंड मानतच नसशील मग तू कसा शेअर करणार ना. ठीक आहे रे, सगळं जग माझ्याशी असंच वागतं आहे. कोणालाच माझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाही आहे, मला काही शेअर करण्यात इंटरेस्ट नाही आहे. तुला तरी का असेल? ठीक आहे. प्लीज अंजली, हे बघ असं काही नाहीये. तू उगाच गैरसमज करून घेऊ नकोस. ऍक्च्युली ना घरी खूप मोठा प्रॉब्लेम झालाय.